पुण्यात शिवसेना भाजपमधील तिढा सुटणार कधी असा प्रश्न उपस्थित होतोय। कारण पुण्यात भाजपकडून शिवसेनेला 16 जागा हव्यात आणि 25 जागांची मागणी करणाऱ्या शिवसेनेला 16 जागांवर समाधान मानावं लागणार आहे। भाजपकडून दिलेल्या 16 जागांपैकी 7 जागा शिवसेनेला नकोयत। पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून। रोहन, भाजपकडून दिलेल्या 16 जागांपैकी 7 जागा या शिवसेनेला नकोय, या नेमक्या कोणत्या 7 जागा आहेत? खरं तर पुणे महानगरपालिकेची निवडणूक एकत्रितपणे शिवसेना आणि भाजप लढणार याची घोषणा खुद्द मुख्यमंत्र्यांनी जी आहे ती मागील महिन्यामध्ये पुण्यामध्ये आल्यानंतर केलेली होती आणि त्यानंतर यांच्या युतीबाबतची घोषणा करण्यापूर्वीच जो काही जागावाटपाचा फॉर्म्युला ठरतो त्या फॉर्म्युल्यावरून बरंच घमासन जे आहे ते शिवसेनामध्ये अंतर्गतरित्या देखील आणि भाजप शिवसेनेच्या नेत्यांमध्ये देखील झालेलं पाहायला मिळालं। कारण का मुळातच प्रस्ताव पाठवतानाच 30 ते 35 जागांचा प्रस्ताव पाठवला होता, त्यामुळे निष्ठावंत शिवसैनिक जे आहेत ते चांगलेच आक्रमक झालेले होते की इतक्या कमी जागा का मागितल्या, परंतु त्यातल्या पण जवळपास 12 जागा आम्ही तुम्हाला देऊ अशा प्रकारचं मत पहिल्यांदा व्यक्त करण्यात आलं। त्यानंतर मोठी आंदोलनं जी आहेत ती शिवसैनिकांनी पुण्यामध्ये केली। पुण्यातील स्थानिक नेते असतील किंवा विजय शिवतारे असतील या सगळ्यांकडून एक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचा देखील काल रात्री प्रयत्न करण्यात आलेला होता, परंतु विजय शिवतारेंची भेट जी आहे ती मुख्यमंत्र्यांशी होऊ शकली नाही अशी प्रकारची माहिती देखील मिळते। परंतु शिवसेनेला केवळ 16 जागांवरचा अंतिम प्रस्ताव जो आहे तो भाजपकडून देण्यात आलेला आहे। ज्या 16 जागांचा प्रस्ताव दिलेला आहे त्यातल्या 7 जागा अशा आहेत ज्या जागांवरती भाजप सुद्धा कधी जिंकून आलेलं नाही, शिवसेना पण कधी तिथं जिंकलेलं नाहीये। अशा 7 जागा ज्या आहेत त्या शिवसेनेला दिलेल्या आहेत, त्या जागा शिवसेनेला नको आहेत, त्या बदल्यामध्ये दुसऱ्या जागा ज्या आहेत त्या बदलून देण्यात याव्या अशा प्रकारची मागणी जी आहे ती शिवसेनेकडून अगदी रात्रींच्या बैठकींमध्ये देखील केलेली पाहायला मिळत होती। परंतु अंतिम अद्यापही निर्णय जो आहे तो या जागांबाबतीत झालेला नाहीये। साधारणतः विश्रांतवाडी परिसर असेल, विमाननगर परिसर असेल, या परिसरातल्या ह्या जागा आहेत ज्या ठिकाणी कधीही भाजपचा उमेदवार निवडून आलेला नाही किंवा आता देखील येण्याची शक्यता नाही। शिवसेनेचा लांब पर्यंत त्या जागांशी संबंध नाही। अशा जागा ज्या आहेत ते शिवसेनेला 7 जागा दिलेल्या आहेत, त्या 7 जागा शिवसेनेला नको आहेत। उर्वरित जागा बदलून आम्हाला 20 जागा तरी द्या अशा प्रकारचं मत जे आहे ते शिवसेनेकडून दिलं जात आहे, परंतु अद्याप त्याच्यावरती कुठलाही शिक्कामोर्तब झालेलं नाहीये। केवळ आजचा आणि उद्याचा दिवस जो आहे तो उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अंतिम दिवस राहणार आहे, त्यामुळे आजचा अनेक उमेदवारांसाठी चांगला मुहूर्त आहे आणि या मुहूर्ताच्या काळामध्ये कदाचित शिवसेनेकडून स्वतःचे 60 ते 65 एबी फॉर्म जे आहेत ते कार्यकर्त्यांना दिले जाऊ शकतात। ज्यावेळेस निर्णय होईल, अंतिम निर्णय होईल किंवा शिवसेना आपली अडचण करते असं ज्यावेळेस भाजपला निश्चित रोहन, त्यामुळे एकंदरीतच आता महायुतीचा कशा पद्धतीनं फॉर्म्युला ठरतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।